चांद कुलकर्णी प्रशांत आणि आवी ही जोडी मैदानाच्या पहिला चेंडू उंची खूप आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पहिल्या चेंडूवरती प्रशांतला परतावं लागेल शून्यावरती प्रशांत होईल पात खूप मोठा धक्का राहुलने घेतलेला झेल विठ्ठलला मिळालं यश आणि पहिल्या चेंडूवरती बिग विकेट फलंदाज होईल बाद कोणाला वाटलं पण नव्हतं की या स्पर्धेची सुरुवात होत असताना आजच्या दिवसाची सुरुवात होत असताना पहिल्याच षटकात पहिल्याच डावात पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज शून्यावरती बाद होईल की शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलो ही शून्याचं मंथन करून नक्की शोधू काहीतरी शोधावा लागेल शिवाला त्यांनी कळवले नागेश स्वराज टीमचे मालक शिवाला त्यांनी कळवले की नागेशला त्यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि 3 षटकार लागोपाठ जर खेळले तर 3333 रुपयाचं रोप पारितोषिक आहे आज काय शिवा हटत नाही गोलंदाज तयार आहे विठ्ठल तयार आहे परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न होता बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाहीये परफेक्ट यार अगदी आपल्याला पाहायला मिळालाय शून्यावरती डावाची सुरुवात होत आणि शून्यावरती इथं अगदी आपण पाहिलंय की पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय शून्यातून आता डावाची सुरुवात झाली शून्यातून इथे अगदी आपण पाहिलं तर इथे शून्यातून विश्वाची निर्मिती करावी लागणार आहे हे जग ज्यावेळेस उभं राहिलं त्यावेळेस सुद्धा शून्यातून विश्वाची निर्मिती झाली असं म्हणलं जातं जगात ज्यावेळेस काही नव्हता फक्त शून्य होतं इथे सुद्धा तीच परिस्थिती नरसिंह क्रिकेट क्लबची नरसिंह क्रिकेट क्लब इथे कमबॅक कशा प्रकारे करणार आहे ते आपल्याला पाहायचंय कारण इथे जर आपण पाहिलं तर जय शिवराय जळकोट टीम आज एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालाय प्रशांतच्या रूपाने पहिली विकेट येताना पाहायला मिळाली यावेळेचा चेंडू नागेशच्या बॅटवर येऊ शकला नाहीये चेंडू येते डॉट चेंडू येते निर्धाव अपेक्षा खूप साऱ्या या टीमकडून पण एकोटी तितकीच खरी आहे ही मंडळी ज्यावेळेस क्रिकेटची स्पर्धा उभी करायची होती 15 दिवस अगोदर राबली त्याच्या अगोदर 1 महिना याचं नियोजनच चालू लॉस टाकले गेले काही जण अक्षरशः सुट्ट्या टाकून आलेत आणि ते क्लीन बॉल हो गई गलती हो गई भूल दांडी घुल पण जशी क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली ही तितकं सोपं नाहीये रोज 4:30-5 वाजता झोपायला 4:30-5 वाजता झोपलेली मंडळी सकाळी घरी जाऊन झोपली की घरचे उठतात आणि घरचे उठले की मग झोप मोड होते मग ती झोप लागत नाही म्हणजे गेली अर्धा दिवस या सगळ्या मित्रमंडळींच्या डोळ्यावरती नीट झोप सुद्धा नाही आणि पण ज्यावेळेस आणि या मंडळीकडून खूप साऱ्या अपेक्षा वाढल्या जातात ज्यावेळेस गावातील मंडळी या खेळाडूंचा क्रिकेटचा खेळ पाहत असते गोलंदाज तयार आहे यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू सुंदरता खेळला हो व्हॉट अ कॅच नाईस कॉट ब्रिलियंट कॉट 1 हँड कॅच फलंदाज होईल बाद दिनेशने घेतलेला 1 हँड कॅच आपल्याला ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि अक्षयच्या रूपाने धक्का क्रमांक 3 आहे तिसरी विकेट आली विठ्ठल एक जबरदस्त कामगिरी ठिकाणी करताना पाहायला मिळालाय आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलं विठ्ठल याचं जय शिवराय जळकोटचा असणारा हा या स्पर्धेतील असा एक गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने मिडन ओव्हर पण टाकली प्लस
3 विकेट घेतल्यात. ही गोलंदाजी जर आवडली असेल तर या खेळाडूच्या पाठीवर